राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिरता निशाचरचमु रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलया सदा भवतु मे भो राम मामुद्धर राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने पद्मासीनं श्यामवर्णं सहस्रशीर्षं शुभांगं सहस्राक्षं सर्वरूपं मनस्सामर्थ्यदायकं पापतापहरं शान्तं अभयमुद्राधारिणं भक्तप्रियं सौम्यरूपम् अनिरुद्धं नमाम्यहम् अनिरुद्धं नमाम्यहम् अनिरुद्धं नमाम्यहम्। हरिओम। सद्गुरू अनिरुद्ध बापूंनी दिनांक 30 नोव्हेंबर 2017 रोजी आपल्याला काही 4 नवीन योजना सांगितल्या। त्यापैकी एक रामनाम वहीपासून संहिता बनवणे, त्याची कृती आपण आज इथे पाहणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य 250 मिली पाणी, 150 ग्राम खडा डिंक, 2 चमचे लाल माती। माती याच्यासाठी की त्या संविधांना रंग यावा म्हणून त्यासाठी आपण 2 चमचे लाल माती वापरणार आहोत। 1 किलो रामनाम वहीचे पेपर, 100 ग्राम लाकडी बारीक भुसा आणि अंदाजे 10 ग्राम वातीचा कापूस। असं ह्या प्रकारे याचं साहित्य असेल संहिता बनवण्याचं। पहिल्यांदा आपण संहिता बनवायच्या वेळेस आदल्या दिवशी 250 मिली पाणी एकत्र करायचं आहे भांड्यात घेऊन, त्याच्यामध्ये 150 ग्राम खडा डिंक टाकून 2 चमचे लाल माती असं हे मिश्रण 1 दिवस अगोदर भिजत ठेवायचं आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे मिश्रण गाळून घ्यायचे। गाळते वेळी प्लास्टिकची गाळण सुद्धा चालेल किंवा पातळ कापड सुद्धा चालेल, त्याच्यातून हे पूर्ण गाळून घ्यायचे। गाळलेला डिंक साधारण अशा पद्धतीने तयार होतो। तो ह्या पद्धतीने असेल, चिकट असतो। हा डिंक आपला तयार झाला। डिंक तयार झाल्यानंतर आपल्याला हे रामनामाचे पेपर्स आहेत ते एक 5 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत। असे बारीक तुकडे करून ते तुकडे अशा पद्धतीने करून घ्यायचे। एक 8 तुकडे केले तरी चालतील, जेणेकरून मिक्सरला लावायला आपल्याला ते बरे पडतात। एका पेपरचे 8 तुकडे करून घ्यायचे आणि 5 मिनिटानंतर याच्यातलं पाणी काढून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं। अशा पद्धतीने हा लगदा तयार होतो। हा लगदा अशा पद्धतीने करून घ्यायचा की ओलं खोबरं जे असतं आपलं किसल्यानंतर होतं, साधारण त्या पद्धतीचा हा लगदा तयार होतो। अशा प्रकारे मिक्सरमध्ये हा लगदा तयार होतो आणि हा लगदा ज्याप्रमाणे खोबरं असतं, किसलेलं खोबरं, ओलं खोबरं, त्या पद्धतीने तयार होतो। समजा चुकून याच्यामध्ये तुम्ही पेपर जेव्हा भिजवता पाणी जास्त झालंच तर तो लगदा पिळून घ्यायचा। अशा पद्धतीने पिळून घ्यायचा। त्यानंतर याच्यामध्ये डिंक, आपण जे 400 मिली डिंक तयार होतं आपलं,
डिंक आणि लगदा एक जीव करून घ्यायचा. त्यानंतर आपण जो 100 ग्राम आपल्याकडे भुसा आहे तो भुसा 100 ग्राम भुसा त्या डिंक आणि लगद्यामध्ये एकत्र करून घ्यायचा आणि एकजीव होईपर्यंत ते मळत राहायचं. पूर्ण एकजीव झाला पाहिजे. अशा प्रमाणे हा लगदा पूर्ण मळून घ्यायचा. सगळं जे मटेरियल आपण टाकलं त्याच्यामध्ये ते एकत्र झालं पाहिजे व्यवस्थित. जर हे एकजीव झालं नाही तर त्या आपण समिधा बनवणार त्यामध्येच तुटू शकतात. त्यामुळे मळणं फार महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. हा असा गोळा पूर्ण तयार होतो. याचं वजन एकूण 1.5 किलोपर्यंत होतं. त्यानंतर आपण याचे छोटे छोटे लाडू एक छोट्या लिंबाच्या आकाराचे बनवून घ्यायचे. अशा प्रकारे एक गोळा असे गोळे तयार करून घ्यायचे. त्यानंतर आपण थोडा थोडा कापूस एक साधारण एवढा कापूस घ्यायचा आणि तो एकजीव करायचा ह्या गोळ्यामध्ये. आपण अगोदर त्या गोळ्यामध्ये मिक्स केलं नाही हा कापूस. त्याचं कारण असं आहे, जर त्याच्यात एकत्र मिक्स केला तर आपल्याला ते गोळे करणं कठीण जाणार. त्यासाठी आपण हे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि थोडा थोडा कापूस घ्यायचा आणि तो पूर्णपणे असा हातामध्ये एकत्र करायचा. तो पण याच्यामध्ये एकजीव झाला पाहिजे चांगल्या पद्धतीने. कापूस आपण याच्यासाठी टाकतोय की ह्या जी समिधा आपण बनवणार तिला मजबूती येण्यासाठी, जेणेकरून ती तुटू नये. कारण ही लगद्याची समिधा आहे त्याच्यामुळे आपण कापूस टाकतोय. आणि हातावर वळून झाल्यानंतर ती अशी ताटावर किंवा कुठेही असं पसरट भागात घेऊन ती अशी 5 इंचापर्यंत लांब करायची. हा जो पुट्टा आपण वापरतोय तो रामनामवहीचाच पुट्टा आहे. त्याची मागची बाजू आतील बाजू तुम्ही वापरू शकता त्यासाठी, कारण ते 5 इंचच आहे. अशा पद्धतीने आपण ह्या वळायच्या आहेत. या साधारण याच्यामध्ये 1.5 किलोमध्ये 180 पर्यंत समिधा तयार होतात. आणि ह्या उन्हामध्ये ठेवायच्यात. कडक ऊन असेल तर साधारण 1 दिवसामध्ये सुकतात, नाहीतर 2 ते 3 दिवसामध्ये पूर्णपणे सुकतात त्या. आणि सुकून झाल्यानंतर त्या समिधा अशा पद्धतीने तयार होतात. समिधा पूर्ण सुकल्यानंतर अशा पद्धतीने तयार होतात. सुकल्यानंतर त्या आपण 18-18चे बंच बनवून त्याला रबर बँड लावून असं 2 बाजूला रबर बँड लावून आपण या समिधा अशा पद्धतीने तयार ठेवायच्या आहेत. समिधाची जुडी तयार झाल्यानंतर आपण केंद्रावर किंवा श्री हरिगुरुधाम येथे गुरुवारी आणून द्यायचे आहेत. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथसंग.